नेहरूनगर हल्ला प्रकरणाचे पडसाद, ग्रामस्थांचा संताप, आक्रमक महिलांनी पदाधिकाऱ्यांना धरलं धारेवर. येथील प्रकाश ढाणे यांच्या घरावर रविवारी मध्यरात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित सभेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. या घटनेमुळे गावात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं. संतापलेल्या महिलांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरलं. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवावी या मागणीचं लेखी निवेदन सरपंचांना सादर करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार 8 मार्च रोजी मध्यरात्री काही गावगुंडांनी प्रकाश ढाणे यांच्या घरावर दगडफेक करत कुटुंबातील सदस्यांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बाहेरच्या गावाहून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बोलावून दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं. या घटनेच्या निषेधार्थ काल सायंकाळी आयोजित सभेत ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावातील गुंडगिरी आणि दहशतीचा एकजुटीने मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या या घटनेचे खरे सूत्रधार कोण आहे हे पोलिसांनी तात्काळ शोधून काढावं आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या कुणालाही पाठीशी घालू नये अशी मागणी जोर धरते. या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा आक्रमक पवित्रा. घटना घडून 4 दिवस उलटले तर महिला सरपंचांनी साधी विचारपूस केली नसल्याबद्दल महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. गावातील काही प्रमुख व्यक्तींचाच या प्रकरणात हात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी मयूर जाधव, अरुण मोकाशी, प्रकाश ढाणे, अरुण माने, प्रदीप मोकाशी, बाळासाहेब पाटील, राजगुंडा पाटील, आप्पासाहेब पाटील, उदय पाटील, रामदास जाधव, आर.डी. पाटील यांनी आपल्या भाषणातून घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. या निषेध सभेला एस.ए. पाटील, सुहास कदम, पोपट चव्हाण, सी.ए. पाटील, ए.के. पाटील, पंडित पाटील, शिवाजी शिंदे, शरद पाटील, सुरेश पाटील, सूर्यकांत भोसले, दीपक भोसले, नवनाथ माने, श्रीकांत कुंभार, गजेंद्र मस्के, चंद्रकांत लोंढे, पोपटराव पाटील, वसंत भोसले, अमित देवकुळे, भारत मोरे, दादा देवकुळे, विलास भोसले, धनंजय शेलार, प्रमोद सुखदेव यांच्यासह वर्षा ढाणे, वैशाली वाघमारे, संगीता देवकुळे, अर्चना देशमुख, चंपा कांबळे, सुवर्ण जाधव, अंजली ढाणे, वंदना जाधव आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली.